काल श्री अण्णा डांगे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत असताना स्वर्गीय प्रमोद महाजनवर जे आरोप केले त्यांचा भाऊ म्हणून मी आज त्या आरोपाचं खंडन करण्यासाठी आपल्यासमोर आलेलो आहे। 23 वर्षापूर्वी अण्णा डांगे यांनी भारतीय जनता पक्ष का सोडला आणि आता पुन्हा भारतीय जनता पक्षात ते आले यामागचं खरं कारण त्यांनी काही सांगितलेलं नाही। 23 वर्षापूर्वी पक्ष सोडताना त्यांनी हे सांगितलं की पक्षात माझी उपेक्षा होते, मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार असल्यामुळे माझा छळ करण्यात आला आणि विशेषतः त्यांनी स्वर्गीय प्रमोद महाजन यांचं नाव घेतलं। पण अण्णा डांगे हे सोयीस्करपणे विसरले आहेत की त्यांना त्यावेळेस 3 वेळा विधान परिषद दिली, 1 वेळा विरोधी पक्षपद नेतेपद दिलं आणि ग्रामविकास सारखं महत्त्वाचं खातं त्यांना भारतीय जनता पक्षाने दिलं, इतर कुणीही ते खातं दिलं नाही। परंतु त्यांना जी खाती मिळाली ही त्यांना बाळासाहेबांच्या कृपेमुळे मिळाली असं त्यांनी जाहीर काल वक्तव्य केलं। मला त्याच्याविषयी काही म्हणणं नाही, ते भारतीय जनता पक्षाचे होते, त्यांना भारतीय जनता पक्षाने दिलं हे त्यांना कळायला पाहिजे। पण प्रमोद महाजनवर आरोप करताना त्यांनी हे सांगितलं की मला आता या पक्षात काही मिळत नाही म्हणून त्यांनी तो पक्ष सोडला आणि ज्या पक्षात गेले त्या पक्षात देखील त्यांना काही मिळालं नाही म्हणून ते परत भारतीय जनता पक्षात आले। मला अण्णा डांगेंना एवढाच एक प्रश्न विचारायचा आहे की त्या काळी भारतीय जनता पक्षात जी संधी मिळत होती त्याचे पहिले अग्रक्रमी हक्क दाखवणारे तुम्ही होतात, पक्षाने तुम्हाला भरभरून दिलं। पण जी व्यक्ती हयात नाही त्या व्यक्तीवर असे आरोप करून आपण सवंग लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे। दुर्दैव असं आहे की अण्णा डांगेच्या या वक्तव्यावर नंतर भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्याने त्यावर खुलासा केला नाही। माझा एक शेवटी प्रश्न अण्णा डांगेंना आहे की आपण भारतीय जनता पक्ष एवढ्यासाठी सोडला होता की आपण मुख्यमंत्री पदाचे दावेदार होतात, त्यामुळे आपला छळ होत होता। आत्ता आपल्याला भारतीय जनता पक्षाने असा काही शब्द दिला आहे का की ते तुम्हाला मुख्यमंत्री करत आहेत? याचा खुलासा अण्णा डांगेंनी करावा असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।